नमस्कार मित्रांनो, दिल्लीमध्ये नोव्हेंबर 2025 पासून वाहनांसाठी दिल्ली सरकारने अतिशय कडक नियम सुरू केलेले आहेत. BS6 मानांकन असणाऱ्या व्यावसायिक वाहनांना दिल्ली शहरामध्ये प्रवेश आहे, परंतु BS3 आणि BS4 मानांकनाची जी जुनी वाहने आहेत व ज्यांचे रजिस्ट्रेशन दिल्लीच्या बाहेर झाले आहे अशा वाहनांना दिल्ली शहरामध्ये प्रवेशास प्रतिबंध आहे. त्याचबरोबर PUC प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर PUC प्रमाणपत्र नसेल तर वाहन चालवता येणार नाही. त्याचबरोबर 10,000 रुपये एवढा दंड भरावा लागू शकतो. आणि जी वाहनं BS3 व BS4 मानांकनाची आहेत व त्या वाहनांनी जर दिल्ली शहरामध्ये प्रवेश केलेला असेल तर अशा वाहनांच्या वाहन चालकांना 20,000 रुपये एवढा दंड भरावा लागेल. BS3 आणि BS4 मानांकन असणाऱ्या वाहनांना दिल्ली शहरामध्ये प्रतिबंध केला जात आहे, कारण या वाहनांमधून खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषक वायू बाहेर पडतात आणि त्यामुळे दिल्लीचं प्रदूषण अजून वाढू शकतं. आणि या गोष्टीमुळे या वाहनांना दिल्लीमध्ये प्रवेशास प्रतिबंध केला आहे. आता दिल्लीमध्ये प्रदूषणाची काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया. दिल्ली हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांपैकी एक शहर मानले गेले आहे. हवेतील विषारी घटक, धूळ, धूर व रसायनं यामुळे सामान्य दिल्लीकरांचं आरोग्य मोठ्या धोक्यात आलं आहे. आणि ही समस्या फक्त पर्यावरणाची नाही, थेट मानवाच्या जीवनावर परिणाम करणारी आपत्ती आहे. लहान मुलं, वृद्ध, आजारी लोक या प्रदूषण समस्येमुळं सर्वाधिक त्रस्त आहेत. दमा, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार वाढत आहेत. अनेक वेळा एअर क्वालिटी इंडेक्स अतिशय धोकादायक स्तरावरती जात आहे. बाहेर जाऊन श्वास घेणं म्हणजे स्वतःच आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे. दिल्लीतील प्रदूषणाची अनेक कारणं आहेत. लोकसंख्येचा विस्फोट, वाहनांची असलेली प्रचंड मोठी संख्या, कारखाने व बांधकामातून उडणारी धूळ, ठोस व सातत्यपूर्ण उपायांचा अभाव, त्याचबरोबर पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतीतील पिकांचे अवशेष जाळणे, या साऱ्या गोष्टींमुळे, या साऱ्या कारणांमुळे दिल्लीतील प्रदूषण वाढत आहे. राजकारण, आरोप प्रत्यारोप यामुळे सामान्य दिल्लीकराचा श्वास गुदमरत आहे. जर वेळीच कठोर कारवाई केली नाही, जर वेळीच कठोर निर्णय घेतले नाहीत तर ही समस्या फक्त दिल्लीपुरती मर्यादित न राहता इतर शहरांना सुद्धा या समस्येचा सामना करावा लागू शकतो. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.